पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ठाकरे मैदानामध्ये उतरणार आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा पार पडणार आहे। सरसकट कर्जमाफीसह हेक्टरी 50,000ची मदत करावी अशी मागणी केली जाणार आहे। उद्धव ठाकरेही या मोर्चामध्ये सहभागी होतील। सरकारची मदत ही तुटपुंजी असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलेला आहे। मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ठाकरे मैदानामध्ये उतरले असून आज संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा हंबरडा मोर्चा निघणार आहे। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे। सरसकट कर्जमाफीसह शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदतीच्या मागणीसाठी हा मोर्चा होतोय। तसंच सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याचा आरोपही करण्यात आलाय। त्यामुळे आता शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठाकरे स्वतः मैदानामध्ये उतरलेले आहेत। दरम्यान ठाकरेंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदेंनी जोरदार टीका केलेली आहे। उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात बघितलं तर अशा प्रकारचे मोर्चे ते काढणार नाहीत। त्यांच्या काळामध्ये अशी नुकसान झालं होतं त्यावेळी त्यांनी नेमके किती पैसे दिले हे जर आपण बघितलं तर त्यांना असा मोर्चा काढण्याचा अधिकार आहे का हे आपल्या लक्षात येईल। तथापि ठीक आहे, त्यांनाही कुठेतरी आपल्या पक्षाला जिवंत ठेवायचं आहे, त्यामुळे ते प्रयत्न करत आहेत। त्यांच्या काळामध्ये देण्याची जेव्हा संधी होती तेव्हा काय म्हणाले, आमच्या हातात काही नाही। इथं पण आले, हात खाली आहे, हात रिकामे आहे, माझ्याकडे देण्यासारखं काय। अरे जेव्हा द्यायचं होतं तेव्हाही नाही दिलं आणि आता काय आम्ही देणार आहोत। आता हंबरडा कुठं फोडणार, किती वेळा फोडणार। जेव्हा तुमचे खुर्ची गेली तेव्हा हंबरडा फोडला, तुमचे आमदार गेले तेव्हा हंबरडा फोडला, आता लोकसभा गेली तेव्हा हंबरडा फोडला, विधानसभेत 120 जागा 100 लढवून 20 आले तेव्हा हंबरडा फोडला। अरे आता थोडा हंबरडा बाकी ठेवा, अजून बाकी काय काय फोडायचं बाकी आहे। मला वाटतं उद्धव साहेब आज जे काय मोर्चा काढतायत नेमकं कारणच मला कळालेलं नाही। शेतकऱ्यांना आता मदत हवी आहे, शेतकऱ्यांना तुमचा सहारा पाहिजे, तुमची सहानुभूती पाहिजे आणि त्याला त्याच्या पायावर उभं राहायचं। अशा वेळेला त्याला मदत करण्यापेक्षा हे राजकारण का करतात? तुम्ही मोर्चा साधून काय करणार आहात? पार्टीची ताकद दाखवणार आहात? अहो, ज्यांचे घरं उद्ध्वस्त झाली आहेत, ज्यांची शेती वाया गेलेली आहे, ज्यांना आज राहायला जागा सुद्धा नाही आहे, पिकं तर गेली, त्याला मदत केली पाहिजे आणि सरकार ती मदत करतंय। त्यांच्या काळामध्ये एवढी कधीच मदत झाली नाही आणि आज आपण ती मदत करतोय, ह्याच्यापासून आम्ही सुद्धा समाधानी नाही आहेत। आणखीन आम्हाला वाटतं आणखीन मदत दिली पाहिजे।